एअर वॉल आणि नॉन रिटर्न वॉलचा ठिबक सिंचनामध्ये काय फायदा होतो बघा। एअर वॉलचा आणि नॉन रिटर्न वॉलचा जर तुम्ही उपयोग केला तुमच्या ठिबक सिंचनामध्ये तर तुमच्या ठिबक सिंचन चोकअप व्हायचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या ठिबकचं आयुष्य वाढतं आणि जेणेकरून तुमचे पैसे वाचतात। तर हे कसं होतं तर बघा, आज प्रत्येक शेतकरी जमिनीच्या खालून पाणी उचलतोय, मग ते पाईपाने वर आणतोय, पाईपाने शेतापर्यंत पोहोचवतोय आणि ह्याच पाईपाला तुम्ही ठिबकच्या नळ्या लावल्या आहे आणि ही पूर्णपणे क्लोज सिस्टीम आहे। कुठेही असं ओपन एंड नाही आहे की बाबा एक तोंड उघड आहे। मग जेव्हा कधी मोटर बंद होते तर तुमच्या पाईपलाईन मधलं जे पाणी रिटर्न आहे, जे पाणी रिटर्न तुमच्या विहिरीत किंवा बोरिंगमध्ये जाईल तर तुमच्या पाईपलाईनमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होईल, तुमच्या नळ्यांमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होईल आणि मग तिथे व्हॅक्यूम क्रिएट झालं म्हणजे काय तर वातावरणाचा हवेचा दाब तिथे कमी होईल बाहेरच्या पेक्षा। मग बाहेरची हवा मध्ये जायचा प्रयत्न करेल आणि ते जाण्यासाठी तुमच्या ड्रिपरचं छिद्र हे एकमेव जागा आहे की जिथे पाणी पडल्यामुळे चिखल बनला आहे। मग हे चिखलयुक्त पाणी जर तुमच्या ड्रिपरमध्ये घुसलं तर तुमचं ड्रिपर चोकअप होईल। अशा ठिकाणी जर तुम्ही नॉन रिटर्न लावलेला असेल तर हे पाणी रिटर्न जाणार नाही। थोडं बहुत जरी रिटर्न गेलं तर एअर वॉल लावलेला असेल तर जसं ते पाणी रिटर्न जाईल आणि तुमच्या पाईपलाईन किंवा तुमच्या नळ्यांमध्ये व्हॅक्यूम तयार होईल तसं ते बाहेरची हवा एअर वॉलमध्ये घेऊन गेईल तर तुमच्या ठिबक चोकअप व्हायचा कुठेही अडचण तुम्हाला येणार नाही। आणि जी सर्वात मोठी समस्या आहे ठिबक सिंचनाची ही ठिबक चोकअप होते, त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला सुटका भेटू शकते। जर तुम्हाला असेच काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल। आमच्या इंजिनियर सोबत काही बोलायचं असेल तर आमचे वेल ट्रेन इंजिनियर जे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी उपलब्ध असतात, सकाळी 8 ते संध्याकाळी 6 त्यांचा नंबर इथे दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकता। तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही तिथून मिळवू शकतात। आणि माझी ही मेहनत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।